भाग 22. संजय ज्ञान पर्व. धृतराष्ट्र संजयाला बोलवतो आणि सांगतो, अरे संजया, आपले पांडव उपप्लव्यमध्ये आहेत. तिथे त्यांना जाऊन भेट, त्यांची चौकशी कर. तू अजातशत्रूचं अभिनंदन मी सांगतो त्याप्रमाणेच करशील. त्याचं प्रथम अभिनंदन कर की ते अज्ञातवासातून सही सलामत बाहेर आले. आपल्याला जो त्रास झाला तो त्यांनी भोगणं हे एक फार वाईट झालेलं आहे. त्यांची फसवणूक झाली असं असलं तरी ते त्यांची चांगुलपणाची वृत्ती सोडायला तयार नाहीत, हे फार मोठं कौतुकास्पदच आहे. त्यांना सांग की त्यांच्या काकाने कधी त्यांच्याकडून छल कपट झाल्याचं पाहिलेलं नाही. त्यांची जी संपत्ती हडप केली गेली ती त्यांच्या मेहनतीची होती, हे सगळे जगत जाणून आहे. युधिष्ठिर माझ्या शब्दांखातर द्यूत खेळला हे मी जाणून आहे. त्यांच्या वर्तणुकीचं जेव्हा मी निरीक्षण करतो तेव्हा मला एकही दोष त्यांच्यात आढळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचं वागणं हित आणि पुण्य ह्या दृष्टीने निर्दोष आहे असंच आढळतं. त्यांच्यात वासनिकता, भोगीवृत्ती, आळस, बेजबाबदारपणा आणि निद्रासक्ती मला कधीही आढळली नाही. त्यांचे सगळं जीवन पुण्य आणि चांगुलपणा ह्यालाच वाहिलेलं असंच आहे. त्यांनी नेहमीच सगळ्यांना आनंद दिलेला आहे. ते सच्ची मैत्री करण्याच्या योग्यतेचे आहेत, हे पण मी मान्य करतो. त्यांनी जी दानं केली, लोकांचं जे आदरातिथ्य केलं ते विलक्षण अवर्णनीय असंच होतं. साऱ्या अजमिदा घराण्यातील सगळे नातेवाईक त्यांचे चाहतेच आहेत. एक दुर्योधन माझा करंटा मुलगा सोडला तर इतर सगळेच त्याच्यावर प्रेम करतात, ज्याच्यात मी आणि माझी गांधारीसुद्धा आहे. त्याला पुन्हा पुन्हा पांडवांच्या विरुद्ध भडकावणारा त्याचा मित्र कर्ण फक्त कुंतीच्या मुलांचा द्वेष करतो आहे. पांडवांचं नैतिक बळ त्यामुळे वाढत आहे आणि ते ह्या दोघांना समजत नाही. लहानपणापासूनच लाडात वाढल्यामुळे दुर्योधनाची सारासार बुद्धी विकसितच झालेली नाही आहे. त्याला वाटतं की तो अशा मार्गाने पांडवांचा नाश करू शकेल. म्हणून युधिष्ठिराला आणि त्याच्या भावंडांना त्यांचा न्याय्य वाटा देणं हेच योग्य आहे असं माझं पण मत आहे. त्यासाठी त्यांना युद्ध करायला लावून कौरव काहीही साध्य करू शकणार नाहीत असं माझंही मत आहे. युधिष्ठिराचे 4 बंधू तसे सहजासहजी हार मानणारे नाहीत आणि त्यांना कोणीही चाकर करू शकणार नाहीत, जसं तो मूर्ख राधेय समजतो. पांडवांच्या भावंडांच्या बरोबर कृष्ण आहे. त्याशिवाय सत्यकी, श्रींजय वंशाचे योद्धे पण आहेत. एकटा अर्जुन कौरवांना भारी पडेल हे सगळ्यांना माहिती आहे, पण विवेकाचा नाश झालेला असल्यामुळे ह्या गोष्टी माझ्या दुर्योधनाला समजत नाहीत. त्याशिवाय कृष्ण त्याच्या दैवी शक्तीमुळे पांडवांसाठी कौरव सेनेचा नाश सहज करू शकतो, तेही मी जाणून आहे. अशा सामर्थ्यवान लोकांशी जे चांगुलपणाचे आदर्श आहेत, विनाकारण वैर करणं कोणत्याही नैतिक तत्वात बसत नाही, हे सुद्धा मी जाणतो. एकटा धनंजय त्याच्या गांडीवाने त्या न संपणाऱ्या भात्यातील बाण फेकू लागल्यानंतर त्यापुढे कोणता वीर उभा राहू शकतो सांग? राजसूय यज्ञाच्या निमित्ताने तो सगळा उत्तर भाग जिंकून अगणित संपत्ती मिळवणाऱ्या कीर्तीबरोबर लढण्याच्या गोष्टी करणं हे एक मूर्खपणाचं लक्षण आहे, हे त्या राधेयाला समजत नाही आहे. आणि त्याच्या भडकवण्यामुळे दुर्योधनसुद्धा तशा विचारात अडकलेला आहे. अर्जुन एकटा सगळ्या सैन्याशी लढू शकतो त्याच्या दैवी आयुधांच्या मदतीने, जी कोणत्याही कौरवांच्या दोस्तांकडे नाही आहेत, हेही मी जाणून आहे. जेव्हा खांडवन अर्जुनांनी कृष्णाच्या मदतीने अग्नीला खाऊ घातलं तेव्हा सगळ्या देवांनी अग्नीसह त्याची पूजा केली होती, तेही मी विसरू शकत नाही. गदायुद्धात सगळ्या योद्धात भीमश्रेष्ठ आहे, त्याच्याबरोबर माझा दुर्योधनसुद्धा टिकाव धरू शकणार नाही, हेही मी ओळखून आहे. भीमाच्या शक्तीचं काय वर्णावं? त्यांनी आधी कित्येक राक्षसांना लीलया ठार मारलेलं आहे, हे दुर्योधन कधी लक्षातच घेत नाही आणि हेच आमचं दुर्दैव आहे. जर भीम रागवला तर त्या क्रोधाच्या आवेगात तो मलासुद्धा खाऊन टाकू शकतो. माद्रीचे दोघे कोणाही शत्रूला जिवंत सोडणार नाहीत, हे सुद्धा दुर्योधन ओळखतो आणि तरी त्याची
पांडवांशी वैर करण्याची हौस काही कमी होत नाही आहे. मला माहीत आहे की माझं सज्ज सैन्य पांडवांच्या पुढे कुचकामी आहे, हेही मी जाणतो. त्याशिवाय पांडवांच्या बाजूनी दृष्टद्युम्न आहे. तो एक दुसराच पांडव आहे. तिथे सोमक आहे. तो राजा युधिष्ठिराला एवढा मानतो की तो त्याचं सर्वस्व पांडवांसाठी द्यायला कमी करणार नाही. त्याशिवाय वृष्णीवंशाचे कृष्ण त्यात नेते आहेत. मी ऐकतोय की विराट राजा मत्स्य देशाचा पांडवांची सोयरी केल्यामुळे त्यांच्या बाजूनीच राहणार आहे. त्याचं पशुधन वाचवण्यासाठी पांडवांनी मोठी सेवा त्या राजाला दिली होती. कैकेयी या राजवंशीचे 5 महारथी पांडवांच्या बरोबर आहेत. मी ऐकतो की डोंगर दऱ्यातील पहाडी जाती पांडवांशी हात मिळवत आहेत. काही म्लेच्छ जमाती पांडवांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्यासाठी जान कुर्बान करण्यासाठी तयार आहेत. पांड्या राजा सुद्धा पांडवांसाठी लढण्यास तयार आहे. द्रोणांच्याकडून धनुर्विद्या संपादन केलेला सत्यकी पांडवांसाठीच लढणार आहे. चेड्डी राजा, कुरश टोळ्या असे बरेच त्यांच्या सर्व ताकदीमुळे पांडवांच्या बाजूनेच लढणार आहेत. ज्या शिशुपालाचा वध कृष्णाने राजसूय यज्ञाच्या वेळी केला, त्याचा मुलगा पांडवांच्या बाजूनी लढणार आहे. संजया, माझ्या गवाळगण जातीच्या सारथ्या आणि मित्रा, मला जे पंडूंच्या मुलांच्या हालचालीबद्दल सांगितलं आहे त्यात त्यांना कृष्ण ज्या प्रकारे पांडवांना मदत करत आहे ते समजलं ना, त्या वेळेपासून मला फार अस्वस्थता वाटते आहे. कारण काही अशुभ घडणार आहे माझ्या मुलांच्या बाबतीत हे निश्चितच आहे. ज्या सेनेत कृष्ण आहे ती सेना कधीच पराजित होऊ शकत नाही, हे मी देखील चांगलंच जाणत आहे. दुर्योधन वेळीच थांबला तर ठीक आहे, पण जर ते तसं झालं नाही तर इंद्राने आणि उपेंद्राने जसे सगळे दानव मारून टाकले तसे सगळे कौरव नष्ट होतील. युधिष्ठिर पुण्यश्लोक आहे, म्हणून त्याच्या क्रोधाला मी सगळ्यात जास्त भीतो आहे. कृष्ण, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेवांपेक्षा त्याचा राग जास्त संहारक ठरेल, हेही मी ओळखून आहे. युधिष्ठिर ब्रह्मचर्य पालन करणार आहे. त्याची व्रतस्थता मोठी आहे, त्यामुळे त्याचा राग जास्त धोकादायक आहे. अशीच सच्ची माणसं विनाकारण रागवतच नाहीत. त्यांच्या क्रोधात प्रचंड ऊर्जा असते, त्यामुळे अशांचा राग जास्त नुकसानकारक असतो. त्याला शांत करणं माझ्या मुलांच्या भल्यासाठी आवश्यक आहे, म्हणून तू त्वरित रथात बसून पांडवांच्याकडे जा. माझं मत त्या युधिष्ठिराला सांग आणि त्याचं मन शांत करण्याचा प्रयत्न कर. त्यांच्याशी प्रेमाने बोल. तू कृष्णालासुद्धा भेटशील. त्या सगळ्यांना सांग की तुमचा काका शांततामय समझोत्यासाठी तयार आहे. त्या भेटीत तू सगळ्या पांडवांना, कृष्णाला आणि श्रीयंजयाला भेटशील. त्यांचं सगळ्यांचे क्षेमकुशल विचारशील. सगळे तू मोठ्या आपुलकीनीच करशील. एका उत्तम संदेशवाहकासारखंच हे सगळं तू करणार आहेस अशी जाणीव धृतराष्ट्र संजयाला देतो. त्यांनी मन जिंकण्यासाठी जे काही करण्यासारखं वाटेल ते सर्व काही तू कर. युद्धाचे विचार त्यांच्या मनातून जातील असं काहीतरी कर. अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 22 इथे संपलेला आहे. भाग 23 वैशंपायन पुढे सांगतात की धृतराष्ट्राचं ते ऐकून संजय उपप्लव्य नगराकडे पांडवांना भेटण्यासाठी जातो. तिथे पोचल्यानंतर तो युधिष्ठिराला भेटतो. त्याला भेटल्यानंतर तो प्रथम त्याला लावून नमस्कार करतो आणि त्याला सांगतो की महाराज, मी गवाळगणचा पुत्र आणि सूतवंशाचा असून माझं नाव संजय आहे. मी धृतराष्ट्रांच्याकडून आलेलो आहे. आपल्याला सुस्थितीत पाहून माझे मालक फार संतुष्ट झालेले आहेत. त्यात आपल्याला यथायोग्य मित्र परिवारसुद्धा प्राप्त झालेला आहे. माझे धनी वयोवृद्ध धृतराष्ट्र अंबिकेचे पुत्र आपल्याबद्दल चौकशी करण्यासाठी आणि त्यांचं मनोगत सांगण्यासाठी मला पाठवत आहेत. आपले सगळे बंधू कुशल आहेत असं समजतो. आपली पत्नी द्रुपद राजाची कन्या कुशल असेल असंही मी समजतो. आपण सगळे कधीही न्यायाच्या आणि सच्चाईच्या मार्गाचा त्याग करत नाही, हे आमचे मालक चांगलेच जाणतात. या तुमच्या पत्नी आणि त्यांची मुलं सुखरूप आहेत असं समजतो. आमचे मालक जाणतात की तुमच्या सगळ्यांचं सुख त्या एका द्रौपदीच्या भोवतीच असतं.
तिच्या भावनांसाठी तुम्ही सगळे पांडव काहीही करायला तयार असता हे माझे मालक जाणून आहेत. तिचा उपमर्द म्हणजे तुमच्या सगळ्यांचाच उपमर्द असं तुम्ही धरून जे करायचं ते करतच असता हे माझं मालक जाणतात. मी आपल्या सगळ्यांचं भलं चिंतितो माझ्या आणि माझ्या मालकाच्या वतीने, असं बोलून तो आपला परिचय करतो. युधिष्ठिर ते ऐकतो आणि म्हणतो, अहो संजय, गवाल गणपुत्रा, आपला प्रवास कसा झाला? आपल्याला पाहून आम्हाला खूप बरं वाटलं. मी आपल्याला तुमची क्षेमकुशलता विचारत आहे. आमचे काका कसे आहेत? ते आता वयोवृद्ध झाले आहेत. त्यांची तब्येत कशी आहे? आमची काकी गांधारी माता कशा आहेत? आपल्याला पाहून मला वाटतं की माझ्या चुलत्यालाच मी भेटत आहे. ते नेहमी त्यांच्याच विचाराने त्यांची कामं करत असतात असंच मी समजतो. मी आशा करतो की त्यांचीही प्रकृती उत्तम आहे. तिथे असलेले वल्लीक, राजा प्रतिभाचे पुत्र, जे मोठे विद्वान आहेत ते सुद्धा कुशल आहेत. त्याचप्रमाणे सोमदत्त, जे तिथे सभेत उपस्थित असतात ते कसे आहेत? तसाच माझा भाऊ भूरिश्रव कसा आहे? सत्यसंध कसा आहे? शल्य आणि कृपाचार्य कसे आहेत? द्रोणाचार्य आणि त्यांचा सुपुत्र अश्वत्थामा कसा आहे? या सगळ्यांची मी विचारपूस केली ते त्यांना सांगा, कारण त्यांची सगळ्यांची आम्हा सगळ्यांना फार आठवण येत असते. मी आशा करतो की ते सगळे शूरवीर योद्धे निरोगी आयुष्य जगत आहेत. मी जाणतो की ज्यांचा मी उल्लेख केलेला आहे ते सगळे मोठे विद्वान असून युद्धकलेत प्रवीण आहेत. ते सगळे कौरवांच्या हिताशीच जोडलेले आहेत. मला आशा आहे की दुर्योधनाच्या राज्यकारभारात त्या सगळ्या ज्येष्ठ पुरुषांचा यथोस्थित मान सन्मान होत आहे. मला युजुत्सूची आठवण येते. तो खरोखरीच फार सज्जन मनुष्य आहे, जो सच्चाईवर विश्वास ठेवून त्याची कामं करत असतो. माझा नमस्कार धृतराष्ट्राच्या वैश्यपत्नीला सांगावेत. त्या काकींची मला नेहमीच आठवण येते. दुर्योधनाचा एकमेव सल्लागार राधेय सुस्थितीत आहे. माझे नमस्कार सगळ्या कुरु घराण्यातील आणि अजमिदा वंशाच्या स्त्रियांना सांगा. तिथे काम करणाऱ्या सगळ्या सेवकांना सुद्धा माझ्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. ते सगळे कुरु घराण्याचे लोक मजेत असतील असंच मी समजतो. तिथे ब्राह्मणांचं कसं चाललं आहे? मला आशा आहे की मी जी दानं तेथील ब्राह्मणांना दिली होती ती कर्णाच्या आणि शकुनीच्या कारस्थानी सल्ल्याने दुर्योधनाने चोरली तर नाहीत ना? तिथल्या ब्राह्मणांचं कसं चाललेलं आहे? कारण त्यांच्याच तर आशीर्वादाने स्वर्गाचं द्वार आपल्याला उघडत असतं. जर मूर्ख दुर्योधन तसं करत नसेल तर त्याचा नजीकच्या काळात नाश हा निश्चितच होईल. मला अशी आशा आहे की तिथे मित्रांच्या सोंगात त्याचे हितशत्रू बसलेले नाही आहेत, कारण ते त्याचा आणि त्याच्या घराचा सर्वनाश करणारे आहेत. अरे संजय, मला सांग, तिथे जे वडील आहेत ते पांडवांच्याबद्दल काय बोलत आहेत? आमच्याकडून काही गैरकृत्य झाल्याचं कोणी बोलतं का? द्रोण, कृपा आमच्याबद्दल काय बोलतात ते मला सांग. मला वाटतं तिथे असलेले धृतराष्ट्राला आणि त्याच्या लाडक्या मुलाला त्यांचे तारणकर्तेच समजतात. जेव्हा लुटारूंनी कौरवांना घेरलं होतं तेव्हा अर्जुनांनी त्यांना त्यातून सोडवलं होतं, त्याची आठवण दुर्योधनाला आणि इतर कौरवांना आहे का ते सांग. तेव्हा कर्ण कुठे गेला होता ते त्यांनी त्याला कधी विचारलं का ते मला सांग. मला माहीत नाही की तिथे ह्या जगात दुसरा कोणी अर्जुनासारखा धनुर्धारी असेल. एका झटक्यात 60 बाण फेकणारा कोणी वीर आहे का त्यांच्यात ते तू मला सांग. अरे संजया, मला सांग, ते भीमाचं सामर्थ्य आठवतात का रे? जो झाड उपटून त्याची गदा करून शत्रूंचा फडशा पाडतो. त्याचप्रमाणे महारथी सहदेव आणि नकुल, माझ्या माद्री आईची मुलं, त्यांनी कलिंग देशाचं काय केलं होतं? तुझ्या नजरेसमोर दंतकूरमध्ये ते घडलेलं होतं, त्याची आठवण कौरवांना आहे का रे? सिवी आणि त्रिगर्तांचा पराभव कसा झाला ते कौरवांना आठवतं का? ते विचार त्यांना जाऊन. राजसूय यज्ञात पांडवांनी जे केलं त्याची आठवण जर दुर्योधनाने ठेवली तर तो कोणताही मूर्खपणाचा निर्णय आपल्या अंध बापावर लादणार नाही अशी मी आशा करतो. द्वैतवनात दुर्योधन पशुसंरक्षणार्थ आलेला होता तेव्हा गंधर्वांच्याकडून कसा मार खाल्ला होता
आणि तिथे भीम आणि अर्जुनांमुळे ते कसे गंधर्वांच्या तावडीतून वाचले ते त्याला आठवतं का रे? तेही त्याला जाऊन विचार. तिथे कौरवांच्या सैन्याची कशी धूळधाण उडलेली होती त्याची आठवण आहे का? तेही विचार. तेव्हा त्याचा परममित्र राधेय हा पण त्याला काहीही करता आलं नाही हे दुर्योधनाने लक्षात घ्यावं जेव्हा तो माझा मूर्ख चुलत भाऊ कर्णाचा सल्ला घेतो. आम्ही कितीही प्रयत्न केले त्या दुर्योधनाचं मन वळवण्यासाठी, परंतु तो काही ऐकायला तयारच नाही आहे. त्याच्या एकट्याच्या हट्टामुळे जर युद्ध झालं तर त्यात कुरु घराण्याचा निर्वंश झाला तर त्याची जबाबदारी एकट्या धृतराष्ट्रावरच असेल. आणि अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 23 इथेच आपण संपवणार आहोत. भाग 24. ते सगळं ऐकल्यानंतर संजय म्हणतो, आपण जे सांगता ते सगळं योग्यच आहे. आपण कुरु घरातील सर्वांची विचारपूस केली त्याबद्दल धन्यवाद. आमचे कुरु घरातील सगळं काही उत्तम तब्येतीत आहे. त्यांना कशाचीही अडचण नाही. आपल्या मते त्या घरात काही सत्शील व्यक्ती आहेत. त्याचप्रमाणे काही विकृत मनस्थिती असलेले पण आहेत धृतराष्ट्राच्या परिवारात. आपल्या माहितीसाठी सांगतो की धृतराष्ट्राचा मुलगा अगदी शत्रूलासुद्धा दान करत असतो. त्याचप्रमाणे तो ब्राह्मणांनासुद्धा दान करत असतो. तुम्ही एक पांडव सोडले तर तो इतर कोणाचाही दुस्वास करत नाही हे विशेष वाटतं त्याच्या पित्याला. तुम्हा क्षत्रियात एक रिवाज सामान्यपणे पाळला जातो जो कसाईच्या कामाचा असतो. त्याप्रमाणे तुम्ही क्षत्रिय तुम्हाला त्रास न देणाऱ्याला सुद्धा इजा करत असता. ते धृतराष्ट्राची मुलंसुद्धा करत आहेत. त्याचप्रमाणे तो त्याचा मुलगा तुमच्याबद्दल दुश्वास ठेवून जरी तुम्ही त्याचा दुश्वास करत नाही तर हे सगळं जाणून आहेत. धृतराष्ट्राला त्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे ते अतिशय दुःखी आहेत. अहो युधिष्ठिर, तो मनातल्या मनात त्या कारणाने रडतही असतो. त्याबद्दल ते ब्राह्मणांशी सुद्धा बोलतात. ते ब्राह्मण त्याला सांगतात की अशा रीतीने घर फोडणं हे एक मोठं पाप आहे. कौरव आपल्या सामर्थ्याची चांगलीच खबर ठेवत असतात. त्यांना माहीत आहे की भीमाच्या गदेचा प्रताप, माद्रीच्या मुलांची घोडेस्वारी सगळीच जणं जाणतात. त्यांचं बाण फेकणं किती प्रभावी असतं ते सुद्धा त्यांना माहीत आहे. अहो राजा, भविष्यात काय लिहिलेलं आहे ते कोणाला समजतच नाही. आपण इतके गुणी असूनही असे भोग भोगावे लागले ह्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटतं आहे. आम्ही जाणतो की ते सगळे तुम्ही तुमच्या बुद्धिचातुर्याने सुधाराल. आपण सुखासाठी सात्विकताही सोडणार नाही असे आमचे मालक देखील समजतात. आपल्या बुद्धीने आपण सगळे म्हणजे पंडूंची मुलं, धृतराष्ट्राची मुलं आणि श्रींजय शांततामय मार्गानेच हा प्रश्न सोडवतील असं वाटतं. धृतराष्ट्राची त्याचे अमात्य आणि पुत्र यांच्याशी बोलून जे ठरवलेलं आहे ते आता मी आपल्या सगळ्यांना जे इथे जमलेले आहेत त्यांना सांगू इच्छितो. अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 24 इथे आपण संपवणार आहोत. भाग 25 युधिष्ठिर त्यावर बोलतो, इथे जमलेले आहेत पांडव, श्रींजय परिवार, कृष्ण, युयुधन आणि राजा विराट. त्यांच्या समक्ष तुला जे काही सांगायचं आहे ते सांग. अरे गवालगणाच्या मुला, तुला जे सांगण्यासाठी धृतराष्ट्रांनी पाठवलेलं आहे ते सगळं सांगून टाक. संजय सांगायला लागतो, अहो महाबली युधिष्ठिर, वृकोदर, धनंजय, नकुल आणि सहदेव, तसंच वासुदेव, सूरावंशाचे सत्यकी, वयोवृद्ध द्रुपदजी आणि दृष्टद्युम्न, प्रिशताचा पुत्र. आता मी सांगणार आहे कुरु घराच्या दृष्टीने काय योग्य आहे. कौरवांच्या कल्पनेनुसार ज्याच्या स्वीकाराने सगळ्या वंशाला शांतता प्राप्त होईल. राजा धृतराष्ट्राला शांतता पाहिजे आहे हे आपण सगळेच जाणत आहात. युधिष्ठिर त्याला म्हणतो, इथे आम्ही सगळे पांडव, कृष्ण, श्रींजय, युयुधन, विराट जमलेलो आहोत. आता सांग सुता, संजया, तुझ्या राजाला काय सांगायचं आहे ते. संजय त्याचं सुरू करतो, मी प्रथम युधिष्ठिर, वृकोदर, धनंजय, नकुल आणि सहदेव यांचं अभिष्ट चिंतन करतो आहे. त्याचप्रमाणे वासुदेव, सूरावंशाचे सत्यकी, वयोवृद्ध द्रुपदजी, प्रिशतपुत्र दृष्टद्युम्न आणि इतर वरिष्ठ मान्यवर
ह्यांना अभिवादन करत आहे. आता ऐका माझे राजे काय प्रस्ताव मांडत आहेत ते, ज्यामुळे घराण्यात शांतता राखली जाईल. ते सांगण्यासाठी मला माझ्या राजांनी जल्दीनी आपल्याकडे पाठवलेलं आहे. पंडूंची मुलं आणि त्यांची मुलं आणि इतर संबंधित ज्येष्ठ लोक ते स्वीकारून शांतता आणण्यात मदत करतील असं मला वाटतं. आपण कुंतीची मुलं स्वभावतःच शांतता मानणारे आहात. आपण उच्च कुळात जन्मलेले आहात. त्याप्रमाणे आपल्या स्वभावात क्षमाशीलता, संयम असे उत्तम गुण आधीपासूनच आहेत. शर्मिंद व्हावं लागेल असं कोणतंही कार्य आपण करत नाही हेही सगळीजणं जाणतात. आपण काय योग्य ते चांगलंच जाणता. कोणतंही नीच कृत्य आपण कधी करणार नाही हे सगळे जाणतात. शांततामय मार्ग न मिळाल्यास जो नरसंहार होणार आहे, त्यामुळे जरी आपण जिंकलात तरी त्या संहाराचं पाप आपल्या माथी येणार हे आपण जाणत आहात. त्यामुळे आपल्या स्वच्छ चारित्र्यावर काळा डाग पडल्यासारखंच होईल त्याची कल्पना आपल्यालाही असेल. आमचे राजे सांगतात की जरी पांडव त्यांच्या दोस्तांच्या साहाय्याने किंवा त्याशिवाय असा युद्धात जिंकले तरीही ते पाप त्यांच्या माथी लागणार आहे. त्यामुळे जिंकल्यानंतरसुद्धा ते मेल्यागतच असतील, कारण त्यांच्या कुळाचा संहार केल्याचं पातक त्यांना शांत बसू देणार नाही. तरी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ह्यापुढील निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. अगदी इंद्रसुद्धा त्यांच्या सगळ्या देवांच्या मदतीने पांडवांचा, कृष्णाची मदत असली तरी पराजय करू शकतो. त्याचप्रमाणे कौरवांच्या बाजूनी द्रोण, भीष्म, कृप आणि द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा, त्याचबरोबर इतर बरेचसे क्षत्रिय असल्याने जिंकलं जाण्याची शक्यता कमीच आहे. त्याशिवाय धृतराष्ट्राची सेना फार मोठी आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच मला वाटतं अशा जिंकण्यात किंवा हरण्यात काहीही तथ्य उरत नाही. ते सगळे लक्षात घेऊन आपल्यासारख्या उच्च कुलीन लोकांनी चांगुलपणा सांभाळून शांतता कराराला मान्यता द्यावी असे माझे राजे सुचवीत आहेत. मी माझे हात जोडून विनंती करतो की हे सगळं भयंकर भवितव्य लक्षात घेऊन आपण युद्धाचा पर्याय विसरून जाल आणि कौरवांच्या अटी मान्य कराल, कारण त्यातच तुम्हा दोन्ही गटांचं अंतिम हित आहे. भीष्मसुद्धा त्याच मताचे आहेत. अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 25 इथे संपलेला आहे. भाग 26 ते ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्याला उत्तर देतो. माझं जे वक्तव्य माझ्या भावांच्या शौर्याबद्दल होतो त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला युद्धाचा पर्याय विशेष पसंत आहे. ते फक्त सांगायचं म्हणजे जर कौरवांना शांतता नको असेल आणि युद्धाची खुमखुमी असेल तर काय होऊ शकतो ह्याची कल्पना देण्यासाठी मी ते बोललो आहे. परंतु जर सन्माननीय तोडगा धृतराष्ट्राकडून येत असेल तर आम्ही जरूर त्याचा विचार करू. केव्हाही शांतता ही युद्धापेक्षा जास्त हितकारक असते हे तर सगळेजणच जाणतात. परंतु काही लोकांना जसे राधेय युद्ध जास्त आवडतं, तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही युद्धाच्या पर्यायाची पूर्ण तयारी ठेवलेली आहे. कोणत्याही इसमाला युद्ध साधारणपणे नकोच असतं. आमच्या चांगुलपणाचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असा कोणीही करून घेऊ नये. आम्ही सन्माननीय तोडगा असेल तर त्याचा जरूर विचार करू. असा कोण महाभाग आहे की फक्त युद्धाचाच पर्याय मागील? पृथाच्या मुलांना स्वतःचं भलं करायचं आहे, परंतु त्याबरोबर सगळ्या जगाचं सुद्धा भलं पाहू इच्छितात. चांगुलपणातून जे सुख प्राप्त होईल त्याची ते अपेक्षा करत आहेत. वाटेल ते करून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा बहुधा स्वतःसाठी दुःख ओढवून घेत असतो. मौज मजा पाहिजे त्याला यथावकाश त्रासही अनुभवावा लागतो असं समजलं जातं. सुखाच्या लोभात अडकलेला कधीच मनःशांती प्राप्त करू शकत नाही. तो सदैव चिंता करत राहतो. मग त्याचं कसं होणार? त्या चिंतेतच तो बरी छोटी छोटी सुख हरवून बसतो. आता पहा, माझ्या काकांकडेच आमची गडगंज संपत्ती आहे, पण त्याला रात्रीची झोप काही लागत नाही. काय हो उपयोग अशा संपत्तीचा? गाण्याचा आनंद त्याला मिळत नाही, सुगंधाचं परिमल त्याला उपभोगता येत नाही. कारण काय?
कारण काय तर तो त्याच्या भवितव्याच्या विवंचनेत अडकलेला आहे. काय उपयोग अशा वैभवाचा? तसं नसतं तर आमच्यावर अनन्वित अन्याय त्यांनी केलेच नसते. आता तो मोठ्या शहाणपणाच्या गोष्टी करत आहे. राजा स्वतः अडचणीत असताना तो दुसऱ्यांच्या ताकदीचा उपयोग करू पाहत आहे. तो जसा आमच्याशी वागला तसं त्याच्याशी वागलं जाणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. फळाफुलांनी भरलेल्या बागेत जर कोणी पेटलेलं लाकूड टाकलं तर त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने त्याची आग सर्वत्र पसरली तर त्याची जबाबदारी त्याचीच आहे, हे विसरू शकत नाही तो. त्यानंतर त्या जळणाऱ्या बागेबद्दल शहाणपणाच्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे? प्रथम त्याने आग का टाकली ह्याचं तो उत्तर शोधू शकणार नाही. अरे संजया, मला सांग, आता तुझा मालक का रडत आहे? त्याच्याकडे सगळी संपत्ती आहे ना? त्याला झोप का लागत नाही? याचं कारण मी तुला सांगतो. त्यांनी पहिल्यापासून चुकीचे निर्णय चुकीच्या लोकांच्या नादी लागून घेतलेले आहेत. सुरुवातीपासूनच त्याची लक्षणं गैरकर्मात रमणारी होती. आता त्याची कटुफळं यायला लागली तर त्याबद्दल आत्ता का चिंता करायची? त्याला माहीत होतं की त्याचा मुलगा बिघडलेल्या प्रवृत्तीचा आहे, तरी तो त्याचंच का ऐकत होता? त्याचं काय उत्तर आहे तुझ्या धन्याकडे? विदुर काका परोपरीने सांगत होते की तो त्याचं न ऐकता करणं शकुनी अशा अदूरदृष्टीच्या बाष्कळ लोकांच्या तालावर काम करीत राहिला ते सांगू शकाल का? तुझ्या धन्याला फक्त आणि फक्त त्याच्या मुलांचा विचार होता, इतर त्यांच्या दृष्टीने निरर्थक होते. आमच्याशी चांगुलपणाच्या खोट्या बहाण्याने तो आम्हाला का फसवत होता? मी आमचे ज्येष्ठ काका म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी माझ्या भावंडांबरोबर आणि पत्नीसह किती आणि काय काय सहन केलं, तेव्हा त्याला का हे सगळं तत्त्वज्ञान सुचलं नाही? त्यांचा तोंड देखला चांगुलपणा मला समजत नव्हता असं नाही आहे, परंतु मी माझ्या तत्त्वानुसार वागत होतो. त्याचा किती गैरफायदा त्याच्या मुलांनी त्याच्या हजेरीत उठवला ते त्याला दिसत नव्हतं. जर तुझा मालक खरोखरच तत्वनिष्ठ असता तर हे जे घडलं ना ते घडलंच नसतं. एका बाजूला आपण त्यातले नाहीच असं दाखवत छुप्या मार्गाने तुझा धनी जे साध्य करू इच्छित होता ते सुद्धा केवळ त्याच्या मुलांचे जीव वाचवण्यासाठी, हे न समजण्याइतके आम्ही नासमज नाही हेही लक्षात घे. एका बाजूला आपल्या मुलाला दोष देण्याचं नाटक करायचं आणि त्याच वेळी त्याच्या कपट कारस्थानांना मदत करायची, हा खेळ किती वेळ तुझा मालक खेळत राहणार आहे? युद्धामुळे कोणाला किती काय मिळतं, काय नुकसान होतं, ह्या गोष्टी क्षत्रियांना सांगण्याची आत्ताच का तुझ्या धन्याला फिकीर पडली ते मला सांग. त्याला त्याचा वंशनाश समोर दिसतो आहे का? त्याचा मोठा पुत्र जो त्याच्या मर्जीने सगळ्या गोष्टी करत होता, त्याच्या रागाचा, अपशब्दांचा, सगळे नीती नियम मोडणारा, कशाच्याही प्रकारे संपत्ती हडपणारा, वासनामय जीवन जगणारा, दुसऱ्यांचा मान मरातब न बाळगणारा, अशाच्या कौतुकासाठी धृतराष्ट्र आपली सगळी मूल्य विसरलेला आहे. प्रत्येक गोष्ट किती सहन करायची त्याची एक मर्यादा असते आणि जेव्हा ती संपते ना तेव्हाच युद्धाच्या पर्यायाचा विचार होत असतो. मला जेव्हा समजलं की ते माझ्याशी कपटाने द्यूत खेळतायत तेव्हा मी समजलो होतो की नजीकच्या भविष्यात कुरुवंश नष्ट होणार आहे. जोवर धृतराष्ट्र विदुराच्या सांगण्याप्रमाणे राज्यकारभार करत होता तोपर्यंत सगळं काही सुरळीत होत होतं. परंतु जेव्हापासून तुझा मालक दुर्योधनाच्या मित्रांच्या सल्ल्याने काम करू लागला तेव्हापासून सगळ्या गोष्टी बिघडून गेलेल्या आहेत हेही मला समजत होतं. स्वार्थाने लोलूप असलेले दुर्योधनाचे मित्र शकुनी, कर्ण, भाऊ दुःशासन कारभार पाहू लागले आणि त्या वेळेपासून तुमच्या राज्याची काय अवस्था झाली आहे ते मला माहीत आहे. मला वाटत नाही की असा सुझाव तुमच्याकडून येईल जो पांडवांच्या भल्याचा असू शकेल. विदुर त्यात कुठेही नसणार अशा सुझावाचा आम्ही विचारसुद्धा करू शकू असं वाटत नाही. तुझ्या राजाला पृथ्वीवर अमर्याद सत्ता पाहिजे आहे, ते आम्हाला मान्य करता येणार नाही.
तशा सत्तेसाठी त्याच्या मुलांना आणि त्याच्या मित्रांना पांडवांना हरवावंच लागेल. जेव्हा धनंजय त्याची दैवी आयुध घेऊन कौरवांचा शोध घेऊ लागेल तेव्हा त्याला समजेल किती मोठा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे. कर्णाला वाटतंय की तो अर्जुनाच्या बरोबर असू शकतो, पण तो विसरतो जेव्हा विराटाचं पशुधन कीर्तीने परत मिळवलं तेव्हा त्यांचे सगळे कपडे त्यांनी काढले होते. जो स्वतःचे कपडे सांभाळू शकत नाही तो काय अर्जुनाशी बरोबरी करणार ह्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. त्या युद्धात तुमचे सगळे रथी, महारथी, भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा असे सगळे मार खाऊन परत फिरले होते. त्यावेळी फक्त कीर्ती होता, पण आता भीम, नकुल, सहदेव आणि मी स्वतः लढणार आहोत. त्यामुळे कौरवांचं काय होईल त्याच्या चिंतेने तुझ्या मालकाला तुला पाठवण्याचं शहाणपण सुचलेलं आहे. त्यात आमच्याबाबत काहीही भावना नाहीत हे मी पूर्णपणे समजून आहे. कौरव अजून जिवंत आहेत कारण अजून त्यांनी अर्जुनाच्या गांडीवाचा टणात्कार ऐकलेला नाही आहे. दुर्योधनाचा राग नष्ट होईल जेव्हा तो भीमाचा राग पाहिल. जोवर आम्ही सगळे पांडव एकत्र आहोत इंद्रसुद्धा आम्हाला आमचा हक्क नाकारू शकणार नाही. कौरवा कुठेच नाही आहेत. अरे धृतराष्ट्राच्या सारथ्या, संजया, तुझे धनी समजतात की ते विजयी होतील, परंतु तू त्यांना जाऊन सांग आत्ता परिस्थिती बदललेली आहे. आम्ही जे विनाकारण सोचलेलं आहे, भोगलेलं आहे, आमच्या पत्नीचा जो नाहक अपमान झाला आहे त्याची किंमत कौरवांना मोजावीच लागेल. परंतु जर कौरवांना खरोखर शांतता पाहिजे असेल तर त्यांनी आमचं इंद्रप्रस्थ आणि त्याबरोबरची सगळी जायदाद आमच्याकडे सुपूर्द करावी. तसंच बिनशर्त मंजूर असेल तर पांडव आणि कौरव ह्यांच्यात समेट होऊ शकतो. दुसरं काहीही मान्य होणार नाही. अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 26 इथे संपलेला आहे. भाग 27. संजय ते युधिष्ठिराचं ऐकल्यावर म्हणतो, अहो पांडवांनो, आपण फार चांगले आहात असं सगळं जग समजतं. माझंसुद्धा तेच मत आहे. जीवन बदलत असतं, ते कसं संपलं हे महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेऊन आपण आपला नाश होणार नाही असं काही ठरवलं तर ते जास्त हितकारक होईल असं मला सुचवायचं आहे. मला माहीत आहे की सहजासहजी कौरव तुमची मालमत्ता तुम्हाला परत देणार नाहीत. त्यापेक्षा आत्तापर्यंत आपण जे दरिद्री जीवन जगत होतात तसंच यापुढे जगण्यातच आपलं हित आहे. कारण जर युद्ध झालं तर त्यात तुमचा पाडा होणार हेही ठरलेलं आहे. त्यापेक्षा तुम्ही अंधकाच्याकडे जाऊन तुमचं उर्वरित आयुष्य ब्राह्मणांच्या सेवेत व्यतीत करावं आणि पुण्य कमावीत राहावं, जे आपल्याला जास्त आवडतं आणि तेच जास्त उचित होईल. ते पुण्य आपल्याला पुढच्या जन्मात नक्कीच उपयोगी येईल. ह्या जन्माचं जे ठरलेलं आहे त्यातच आपण समाधानी राहावं असं मलाही सुचवावंसं वाटतं. माझ्या मते हे मर्त्य जीवन क्षणभंगूर आहे. त्यातही विजय पराजय ह्यात आपल्यासारख्या तत्वनिष्ठांनी अडकून युद्धासारख्या पापाला आमंत्रण देणाऱ्या कृतीत जाऊ नये. आपण कधीही पाप करणारे नाही, मग हे युद्ध करण्याचा हव्यास का? जे कौरवांना मिळालेलं आहे ते त्यांचं समजून आपण सगळे 5 बंधू आणि तुमची पत्नी संन्यासाश्रमात जाऊन पुण्य संचयात रमणंच जास्त योग्य ठरेल. कारण आपण तेच आत्तापर्यंत करत आलेला आहात. तेच चालू ठेवाल तर योग्यच होईल. सत्तेची अभिलाषा कौरवांसारख्या सामान्य लोकांना शोभते. आपण वैराग्य वृत्तीचे पूजक आहात तेव्हा तो पुण्याचा मार्ग जो सगळेच ब्राह्मण आचरतात तो सोडून असे युद्धाच्या विचारात जाणं आपल्यासारख्या पुण्यवंतांना शोभत नाही. तुम्ही कौरवांवर सूड उगवण्याच्या गोष्टी करत आहात ते तुमच्यासारख्यांना शोभत नाही. तुम्ही क्षमाशील आहात, तसंच राहावं आणि आपल्या पुण्याचं जीवन जगावं हे योग्य नाही आहे का? तसं केल्यामुळे आपली सगळ्या जगात पुण्यवंत म्हणून कीर्ती पसरेल आणि लोक आपल्याला फार मानतील. आपल्यासारख्या संत प्रवृत्तीच्या लोकांनी वास्तविक गोष्टीत जसं सत्ता संपत्ती ह्यात गुंतून घेणं योग्य दिसत नाही.
तुम्ही या सगळ्या मोहातून बाहेर आलं पाहिजे. कौरवांना क्षमा करून आपल्या आध्यात्मिक प्रगतीत लक्ष घातलं पाहिजे. हेच योग्य आहे असं नाही का वाटत आपल्याला? कौरव सगळ्या पृथ्वीचे मालक झाली तरी ते दुर्गुणी असल्यामुळे ते तुमच्यासारखे स्वर्गात जाऊ शकणार नाही. परंतु जर तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच वागू लागलात तर आत्तापर्यंत ब्राह्मणात बसून जे काही आपण मिळवलेलं आहे ते सगळं वाया गेलं असंच म्हणावं लागेल. आपण वेदांचा अभ्यास केला आहे, आपण ब्राह्मणात आपला समय घालवलेला आहे, आपण यज्ञ करणारे आहात, आपण मोक्षाचाच फक्त विचार करण्यासाठी जन्मलेला आहात, हेही मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण अनेक वर्ष वनात राहून भरपूर साधना केलेली आहे. ते सगळं तुमच्या अशा कृतीमुळे व्यर्थ जाईल हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्या कृत्यामुळे तुमचा जो अधःपात होईल तो तुम्हाला चालेल का? कौरवांनी जो आपला आणि आपल्या सन्माननीय पत्नीचा अपमान केला आहे त्याचा सूड घेण्याच्या गोष्टी आपण करत आहात. अहो मुनिवत, आपण अशा वास्तविक दोषात अडकता हे कितपत आपल्याला शोभतं ते मला सांगाल का? माणसाचं 6 दोष सांगितलेले आहेत. त्यात सूड घेणं हा सुद्धा एक दोषच म्हणून सांगितलेला आहे. कौरव आणि त्याचे मित्र आपल्यासारखे उच्च प्रवृत्तीचे नाहीत म्हणून अशा प्रकारच्या प्रतारणा त्यांच्याकडून झाल्या. त्या तुम्ही मोठ्या मनाने माफ केल्यामुळे तुमचं आध्यात्मिक बळ वाढणार आहे हे कसं तुमच्या लक्षात येत नाही? वास्तविक सुखामागे जाणारे मृत्यूनंतर ते त्यांच्याबरोबर येत नसल्यामुळे अगतिक अवस्थेत पिशाच्य स्वरूपात अतीव दुःखात त्यांचा काळ घालवतात. ते दुःख तुम्हाला नको असेल तर पृथ्वीचा त्याग करून मान अपमान अशा गोष्टीत म्हणजे ह्या वास्तविक गोष्टीत न रमता तुम्ही फक्त आणि फक्त आध्यात्मिक उच्चतेचा विचार करावा किंवा करणं हेच आपल्यासारख्या दैवी अवतारांना शोभतं. कौरवांनी जे दुष्कृत्य तुमच्याशी केलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना यथावकाश विधात्याच्या नियमानुसार भोगावीच लागणार आहे. त्यासाठी आपल्याला युद्ध करण्याची आवश्यकताच का वाटते? विधात्याच्या नियमानुसार आपण जे कृत्य करतो तसंच जे विचार वारंवार करतो त्यामुळे जे आध्यात्मिक स्तरावर परिणाम होतात ते अबाधित असतात. ते कोणीही पुसून टाकू शकतच नाही. आपल्या सत्वशीलतेचे परिणाम आपण पुढच्या जन्मात अनुभवणार आहात जे शाश्वत सुखाचे असतील. त्याचप्रमाणे कौरवांच्या त्यांच्या कर्माची कटुफळं त्यांना भोगावीच लागणार आहेत. त्यांना शिक्षा करण्याचं आपल्याला कष्ट करण्याची आवश्यकताच नाही आहे. ब्राह्मणांना दान करणं, यज्ञ करणं, पुरोहितांचा सन्मान करणं हे सगळं जोवर आपल्यात जीव आहे तोवर आपण करत असतो. त्यानंतर मृत्यू होतो आणि सगळं काही धुतलं जातं. त्यामागील उद्देश फक्त राहतो. आपण क्षमाशीलतेने वागत असाल तर कायम स्वर्गात जाणार. तिथे तुम्हाला कशाचीही कमी नसेल. परंतु जर सूडबुद्धीने तुम्ही युद्ध छेडलं तर जरी त्यात तुम्ही जिंकलात तरी तुमचे स्वर्गातील स्थान मात्र तुम्ही कायमचं घालवलेलं असेल ह्याचा विचार करावा. असलं मी सांगू इच्छितो. स्वर्गात आपण जायचं का पुन्हा इथे आपल्या कर्माची फळं भोगण्यासाठी परत परत येत राहायचं त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आपण राजसूय यज्ञ केले, अश्वमेध यज्ञ केले तरी तुम्ही निष्पाप होत नाही आहे. इतकी वर्ष सत्वशीलतेचं जीवन जगून आता तुम्ही परत सूड घेण्याच्या आणि क्रोधाच्या गोष्टी करत आहात. त्यामुळे तुम्हीच अधःपात करत आहात. हे तुमच्या लक्षात येत नाही आहे का? पुण्य जमवायला फार काळ लागतो पण पाप मात्र पटकन होतं. एका पापमय कृत्याने कितीतरी पुण्यकर्मांचा विनाश होत असतो. आज तुम्ही सगळे पांडव सूडाच्या, क्रोधाच्या, कौरवांना शासन करण्याच्या विचाराने प्रेरित झालेला आहात हेही मी पाहतोय. आपण जाणता की ह्या सगळ्या विचारांमागे भावनिकता आहे. त्यात कुठेही विवेक दिसत नाही आहे. तुम्ही हे सुद्धा जाणता की भावनिकेतून घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे असतात. निर्णय नेहमी विवेकानेच घ्यायला लागतात. आणि म्हणून मी सांगतो की कौरवांशी युद्ध करण्याचा आपल्या सगळ्या वीरांचा विचार हा भावनिकेतूनच असलेला आल्यामुळे
जरी वास्तविकतेत जिंकला तरी आध्यात्मिकतेच्या पातळीवर आपण पांडव हरणार आहात याचा विचार करावा. अहो युधिष्ठिर, तुम्ही सांगता की काकांच्या मानासाठी तुम्ही द्यूत खेळलात आणि हरल्यानंतर त्याच सन्मानासाठी निमूटपणे वनवासाला गेलात. जर तुम्हाला तुमच्या काकांचा मान राखणं एवढं आवश्यक वाटत होतं तर आत्ता तुम्ही त्यांचा मान राखण्यासाठी कौरवांच्या मागण्या गुपचूपपणे मान्य का करीत नाही? आता तो काकांचा मान गेला कुठे? आता जे पाऊल तुम्ही उचलत आहात ते स्वाभिमानाचे दर्शक पाऊल जेव्हा उचललं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती. प्रथम तुम्ही तुमच्या शत्रूला मोठे करता. जेव्हा ते भारी होतं तेव्हा तुम्ही त्याला ठेचण्याचा विचार करता. हे तुमचं वागणं कोणत्या शहाणपणात बसतं ते मला सांगाल का? ते वनवासात जाणं, नंतर अज्ञातवासात राहणं हे सगळं मूर्खपणाचं होतं असं समजायचं का? कोणत्या नैतिकतेत तुमचे हे दुहेरी वागणं बसतं ते सांगाल का? कदाचित द्यूत खेळण्याचं कारण काकांचा मान राखण्याचं, जे तुम्ही सांगता ते दिशाभूल करणार आहे. खरं कारण तुम्हाला स्वतःला द्यूताची चटक होती हे होतं असं मी समजू शकतो का? आणि त्यात फसल्यानंतर स्वतःचा मूर्खपणा उघडकीस येऊ नये म्हणून काकांच्या मान सन्मानाचं खोटं कारण आपण देत आहात. तुम्हाला द्यूत खेळता येत नसतानाही शकुनीसारख्या अव्वल जुगारड्याशी खेळण्यात आपण आपला अहंकारसुद्धा घालवला आहे आणि त्याशिवाय आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या भावंडांचा सुद्धा विनाकारण उपमर्द घडवलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीत कोणती नैतिकता आपण सिद्ध केली ते मला समजेल का? तेव्हाच जर तुम्ही भीमाचं ऐकलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी घडल्याच नसत्या. पण ते भोग तुमच्या भाग्यात लिहिले होते ते तुम्हाला भोगावे लागले हेच खरं आहे. आपल्याकडून काही चूक झाली नाही असा जो भाव आपण सगळ्यांना दाखवत आहात त्यात आपला खोटेपणा स्पष्ट होतो. आपल्यावर नितांत श्रद्धा असलेल्या सत्यकी, राजा विराट, साक्षात परमेश्वर असे कृष्ण यांनासुद्धा तुम्ही तुमच्या खेळात गुंतवलेले आहे हे किती योग्य आहे? तुमच्या या अनियमित वागण्यामुळे तुम्ही दुर्योधनाची ताकद वाढवत आहात. ते तुम्हाला तुमचा भाऊ भीम पदोपदी सांगत असताना आणि तुमची पत्नी तुम्हाला सावध करत असताना जे निकम्याचं धोरण आपण अवलंबत होतात त्यात कोणती महान नैतिकता होती ते आम्हाला सांगाल का? आपल्या भावंडांचा, पत्नीचा सतत उपमर्द होईल असं तुमचं वागणं होतं, तरीही आपण फार मोठे नैतिकवाले आहोत असं भासवून तुम्ही कोणाला मूर्ख करीत होतात? अहो राजे युधिष्ठिर, असं करूनही आपण सगळेच योग्य असतं असं समजण्याचा अहंकारीपणा तुमच्यात सगळ्यांना आढळतो. त्याबद्दल काही म्हणायचं आहे आपल्याला? तुमच्या आणि दुर्योधनाच्या वादात मोठे मोठे लोक मारले जाणार आहेत. जर दुर्योधन ऐकत नसेल तर तुम्ही मोठ्या मनाने त्याला माफ करा आणि त्याच्या गोष्टी मान्य करा. म्हणजे या सगळ्या आणि इतर असंख्य क्षत्रियांचे प्राण वाचवू शकाल. त्यांच्या गोष्टी मान्य केल्यामुळे होणारे फायदे त्याच्याशी लढून जिंकण्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत हे लक्षात घ्या. अनेक लोकांचं भलं केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. माणसाचा जन्म स्वतःमधील विधाता शोधण्यासाठी असतो, युद्ध जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी नाही हे मी तुम्हाला सांगायला नको आहे. म्हणून कृपया सगळ्यांच्यात ज्यात तुम्हीसुद्धा येता त्यांच्या भल्यासाठी युद्ध करण्याचा विचार सोडून द्याल तर बरं होईल असं संजय त्याचे मुद्दे मांडतो. आपले हितचिंतकसुद्धा तसेच तुम्हाला सांगतील. म्हणून कौरवांना सगळं देऊन आपण 5 जण आणि आपली पत्नी संन्यासाश्रमात जाल तरच हे पृथ्वीच्या भल्याचं होईल. त्यात आपलंसुद्धा भलं होणारच आहे, कारण आपल्याला हवं असलेलं देवपण त्यातून प्राप्त होणार आहे. आणि अशा रीतीने संजय ज्ञानपर्व भाग 27 इथे संपलेला आहे.